विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा पाठ क्रमांक 5 हरित ऊर्जेच्या दिशेने या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय समजून घेणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता 10वी असा मेसेज करा। मी तुम्हाला इयत्ता 10वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन। तर या पाठावरील पहिला प्रश्न आहे, खालील तक्त्यातील तिन्ही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन जोड्या जुळवा। तर आपल्याला या 3 कॉलमच्या 3 स्तंभांच्या जोड्या जुळवायच्या आहेत। मग सर्वात अगोदर आहे कोळसा। मग कोळशासोबत काय येईल तर तिथे येणार आहे औष्णिक ऊर्जा आणि तिसऱ्या स्तंभामध्ये येईल औष्णिक विद्युत केंद्र। त्यानंतर आहे युरेनियम। मग युरेनियमच्या समोर येणार आहे अणु ऊर्जा आणि त्याच्या समोर येईल अणुविद्युत केंद्र। त्यानंतर दिलेला आहे पाणी साठा। मग ह्याच्या समोर येणार आहे स्थितीज ऊर्जा आणि त्याच्या समोर येणार आहे जलविद्युत केंद्र। आणि सर्वात शेवटी दिलेला आहे वारा। मग त्याच्या समोर येणार आहे गतिज ऊर्जा आणि त्यानंतर येणार आहे पवन विद्युत केंद्र। तर अशा पद्धतीने आपण हा पहिला प्रश्न कंप्लीट केला। त्यानंतर आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। दुसरा प्रश्न दिलेला आहे, औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात? या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या? तर आपण इथे उत्तर लिहायचं, औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोळसा हे जीवाश्म इंधन वापरतात। कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून विद्युत निर्मिती केली जाते। आता आपण हे इंधन लिहिलं, त्यानंतर आपल्याला समस्या लिहायची आहेत। मग इथे आपण पुढचा मुद्दा लिहायचा, औष्णिक विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या। हवा प्रदूषण। कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स यांसारखे हानिकारक आणि आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात। इंधनाचे सूक्ष्म कण वातावरणात सोडले जातात। या घनरूप कणांमुळे श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात। कोळशाचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत, ते फार काळ पुरणार नाहीत। यामुळे पुढच्या काळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतील। तर हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर। आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। तिसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तिसरा प्रश्न असा आहे की औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय इतर कोणत्या विद्युत केंद्रात उष्णता ऊर्जा वापरली जाते? ही उष्णता ऊर्जा कोणकोणत्या मार्गांनी मिळवली जाते? मग इथे आपण उत्तर लिहायचं, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय अणुऊर्जा केंद्रात आणि नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र या 2 विद्युत केंद्रात उष्णता ऊर्जा वापरली जाते। अणुऊर्जा केंद्रात युरेनियम किंवा प्लुटोनियम सारखे अणू वापरले जातात। या अणूंच्या अणुकेंद्रकाचे विखंडन केले जाते। यातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी केला जातो। नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रात नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाईन वापरले जाते। सौर औष्णिक विद्युत केंद्रातही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून परावर्तक व शोषकांच्या सहाय्याने उष्णता निर्माण करून त्यापासून पाण्याची वाफ केली जाते। या वाफेवर टर्बाईन व टर्बाईनवर जनित्र चालवून सौर औष्णिक ऊर्जा निर्मिती केली जाते। तर हे झालं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर। आता चौथ्या प्रश्नाकडे जाऊयात। कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रात ऊर्जा रूपांतरणाचे जास्त टप्पे आहेत? कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रात ते कमीत कमी आहेत? तर इथे उत्तर लिहायचं, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात ऊर्जा रूपांतरणाचे सर्वात जास्त टप्पे आहेत। पवन विद्युत निर्मिती केंद्रात ते सर्वात कमी आहेत।
त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दकोडे सोडवा. आपल्याला इथे शब्दकोडं सोडवायचं आहे. तर नंबर 1 दिलेला आहे औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे इंधन. तर नंबर 1 आहे इथे. ओके, तर इथे कोणतं इंधन वापरलं जातं? तर इथे कोळसा हे इंधन वापरलं जातं. नंबर 2 आहे साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा हा ऊर्जेचा स्रोत आहे. तर याचं उत्तर आहे पारंपरिक. त्यानंतर चंद्रपूर येथील विद्युत निर्मिती केंद्र हे आहे नंबर 3. उत्तर लिहायचं आहे औष्णिक ऊर्जा. त्यानंतर नंबर 4 काय आहे बघा, नैसर्गिक वायूमधील ऊर्जा. तर ही आहे रासायनिक ऊर्जा. आणि नंबर 5 आहे पवन ऊर्जा म्हणजे, तर ही आहे हरित ऊर्जा. तर अशा पद्धतीने हे कोडं आपण पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, फरक स्पष्ट करा. पहिला फरक आहे पारंपरिक ऊर्जा स्रोत व अपारंपरिक ऊर्जा स्रोत. मग आपण फरक स्पष्ट करण्यासाठी टेबल तयार करायचं. पहिला कॉलम पारंपरिक ऊर्जा स्रोत, दुसरा कॉलम अपारंपरिक ऊर्जा स्रोत. मग इथे पहिल्या कॉलममध्ये लिहायचं पारंपरिक ऊर्जा स्रोत प्रदूषणकारी आहेत, त्यातून मोठ्या प्रमाणात कार्बन प्रदूषण होते. दुसऱ्या कॉलममध्ये लिहायचं अपारंपरिक ऊर्जा स्रोत प्रदूषणकारी नाहीत, त्यातून कार्बन प्रदूषण होत नाही. नंतर दुसरा मुद्दा, पारंपरिक ऊर्जा स्रोत पर्यावरण स्नेही नाहीत, अपारंपरिक ऊर्जा स्रोत पर्यावरण स्नेही आहेत. त्यानंतर तिसरा पॉइंट, पारंपरिक ऊर्जा स्रोतातून तयार केलेली ऊर्जा जास्त मूल्य असलेली आहे, अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून तयार केलेल्या ऊर्जेचे मूल्य कमी असते. त्यानंतर आता ह्याचाच पुढचा पॉइंट लिहायचा आहे आपण, पारंपरिक ऊर्जा स्रोत निर्मिती केंद्रासाठी कमी जागा लागते आणि त्यांचे व्यवस्थापन तुलनेने कमी खर्चात होते. अपारंपरिक ऊर्जा स्रोत निर्मिती केंद्रासाठी जास्त जागा लागते आणि त्यांचे व्यवस्थापन तुलनेने जास्त खर्चात होते. पॉइंट नंबर 5, पारंपरिक ऊर्जा स्रोत अपुनर्नवीकरणीय आहेत, अपारंपरिक ऊर्जा स्रोत पुनर्नवीकरणीय आहेत. त्यानंतर 6वा पॉइंट लिहायचा, पारंपरिक ऊर्जा स्रोत पृथ्वीवर मर्यादित स्वरूपात आहेत, काही वर्षांनी ते संपुष्टात येतील. उदाहरणार्थ जीवाश्म इंधने, कोळसा, खनिज तेल, पेट्रोल, नैसर्गिक वायू. पृथ्वीवर अपारंपरिक ऊर्जा स्रोत अमर्यादित स्वरूपात आहेत, ते शाश्वत आहेत, त्यामुळे संपणार नाहीत. उदाहरणार्थ सौर ऊर्जा, पवन ऊर्जा. चला आता आपण नेक्स्ट फरक पाहूयात. औष्णिक विद्युत निर्मिती आणि सौर औष्णिक विद्युत निर्मिती. तर इथे आपण 2 कॉलम तयार करायचे. पहिला कॉलम औष्णिक विद्युत निर्मिती आणि दुसरा कॉलम सौर औष्णिक विद्युत निर्मिती. पहिला पॉइंट लिहायचा, कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेली उष्णता ऊर्जा वापरून औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते. सूर्यकिरणांची उष्णता ऊर्जा वापरून सौर औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते. दुसरा पॉइंट लिहायचा, उष्णता निर्मितीसाठी कोळशाचे ज्वलन बॉयलरमध्ये केले जाते. उष्णता निर्मितीसाठी सूर्यकिरणे परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरून सूर्याची उष्णता मनोऱ्यावरील एका शोषकावर केंद्रित केली जाते. आता यामध्येच आपण पुढचा पॉइंट लिहायचा, ज्वलनाच्या उष्णतेने पाण्याचे रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेत होते. या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरते, त्यामुळे टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. मग आपण दुसऱ्या कॉलममध्ये लिहायचं, सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे रूपांतर वाफेत करून टर्बाईन आणि टर्बाईनद्वारे जनित्र फिरवले जाते व विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. चौथा पॉइंट, औष्णिक विद्युत निर्मिती प्रदूषणकारी आहे, सौर औष्णिक विद्युत निर्मिती प्रदूषणकारी नाही. पॉइंट नंबर 5, औष्णिक विद्युत निर्मितीत वापरले जाणारे इंधन म्हणजे कोळसा याचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत. सौर औष्णिक विद्युत निर्मितीत वापरली जाणारी सौर ऊर्जा अमर्यादित आणि शाश्वत आहे. तर हा झाला फरक कंप्लीट.
आता पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7. हरित ऊर्जा म्हणजे काय? कोणत्या ऊर्जा स्रोतास हरित ऊर्जा म्हणता येईल का? हरित ऊर्जेची उदाहरणे द्या. तर इथे उत्तर लिहायचं, जी ऊर्जा तयार करताना पर्यावरणीय समस्या उद्भवत नाहीत आणि ज्या ऊर्जेचे साठे शाश्वत आहेत अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा असे म्हणतात. यालाच पर्यावरण स्नेही ऊर्जा असेही म्हटले जाते. या ऊर्जेला हरित ऊर्जा म्हटले जाते कारण ही पुनर्नवीकरणीय असते, प्रदूषणमुक्त असते, तिच्यापासून कोणतेही हानिकारक परिणाम होत नाही. हरित ऊर्जेची उदाहरणे: जलसाठ्यापासून निर्माण केलेली जलविद्युत, वाहत्या वाऱ्यापासून निर्मिलेली पवन ऊर्जा, सूर्यापासून मिळालेली ऊर्जा आणि विद्युत निर्मिती. तर हे झालं 7व्या प्रश्नाचं उत्तर. आता 8व्या प्रश्नाकडे जाऊयात. 8वा प्रश्न आहे, खालील विधानाचे स्पष्टीकरण लिहा. जीवाश्म ऊर्जा हे हरित ऊर्जेचे उदाहरण आहे. तर बघा, इथे आपल्याला हे विधान चुकीचं दिलेलं आहे, त्यामुळे आपण इथे असं लिहूया की हे विधान स्पष्ट होऊ शकत नाही कारण जीवाश्म ऊर्जा हे हरित ऊर्जेचे उदाहरण नाही. मग याचं आपण स्पष्टीकरण लिहूयात. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनाच्या वेळी त्यापासून घातक प्रदूषणकारी वायू निर्माण होतात. या वायूंमुळे आणि धुरातील कणांमुळे हवा प्रदूषण होऊन त्याचा मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतो. दम्यासारखे श्वसन संस्थेचे विकार होतात. जीवाश्म इंधने ही पुढील 100-200 वर्षात संपुष्टात येण्याचा धोका आहे. त्यामुळे जीवाश्म इंधन हे हरित ऊर्जेचे उदाहरण होऊ शकत नाही. तर हे झालं पहिलं विधान. आता दुसऱ्या विधानाकडे जाऊयात. पुढील विधान आहे, ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे. मग इथे आपण उत्तर लिहायचं, आधुनिक संस्कृतीमध्ये तंत्रज्ञान आणि विकास यांसाठी ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे. मानवाला आवश्यक असणारी विविध रूपातील ऊर्जा मिळवण्यासाठी विविध ऊर्जा स्रोत सतत वापरले जातात. यातील बहुतेक ऊर्जा औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रातून मिळवली जात असे. यासाठी निरनिराळ्या इंधनांचा वापर केला जातो. जीवाश्म इंधने आणि कोळसा यांचे मर्यादित साठे आहेत. त्यांचा भरपूर प्रमाणात वापर झाल्यामुळे ते साठे नष्ट होत आले आहेत. याच उत्तरामध्ये आपण आता पुढील मुद्दा लिहूयात. जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे प्रदूषण आणि हवामान बदल यांसारखे घातक परिणाम होत आहेत. अणुऊर्जा निर्मिती देखील संहारक ठरू शकते. हरित ऊर्जेच्या दिशेने नव्या संशोधनाने जरी क्रांती केली तरी अफाट वाढणाऱ्या मानवी लोकसंख्येच्या गरजेसाठी ऊर्जा पुरी पडत नाही. म्हणून प्रत्येकाने जाणीवपूर्वक आणि काटकसरीने ऊर्जेचा वापर करणे महत्त्वाचे आहे. तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर कंप्लीट केलं. आता पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 9. इथे आपल्याला सांगितलेलं आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ज्यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे, अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणुविखंडन क्रिया कशी पूर्ण होते? मग इथे आपण उत्तर लिहायचं, अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये अणुभट्टीत युरेनियम 235 या अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो. त्यामुळे त्याचे रूपांतर युरेनियम 236 या समस्थानिकात होते. युरेनियम 236 अत्यंत अस्थिर असते, त्यामुळे त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विभंजन होऊन 3 न्यूट्रॉन आणि 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट इतकी ऊर्जा बाहेर पडते. अशा प्रकारे अजून 3 अधिक युरेनियम 235 अणूचे विभंजन करून ऊर्जा मुक्त होते. याही प्रक्रियेत निर्माण झालेले न्यूट्रॉन इतर युरेनियमच्या अणूंचे विभंजन करतात. अशा प्रकारे अणुविखंडन क्रिया पूर्ण होते. तर हे झालं उत्तर. आता पुढे जाऊयात. नेक्स्ट आहे, सौर पॅनलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते? तर उत्तर लिहायचं, सौर पॅनलची जोडणी करताना अनेक सौर विद्युत घट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडले जातात. यातून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनल
बनवण्यात येतात. ज्यावेळी दोन सौर घट एकसर पद्धतीने जोडले जातात तेव्हा दोन्ही घटांच्या विभवांतराची बेरीज होऊन एकूण विभवांतर मिळते, मात्र विद्युतधारेची बेरीज होत नाही. त्यानंतर पुढे लिहायचं आपण, ज्यावेळी दोन सौर घट समांतर पद्धतीने जोडले जातात तेव्हा दोन्ही घटांच्या विद्युतधारांची बेरीज होते, मात्र विभवांतराची बेरीज होत नाही. अनेक सौर पॅनल पुन्हा एकसर आणि समांतर रीतीने जोडून पाहिजे तेवढी विद्युतधारा आणि विभवांतर मिळवता येते. अनेक सौर पॅनल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग आणि अनेक स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर ॲरे तयार होतो. या प्रकारे सौर घटापासून हवी तेवढी विद्युत शक्ती निर्माण करता येते. तर हे इथे आपलं उत्तर कंप्लीट झालं. आता पुढे जाऊयात. नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे सौर ऊर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत. मग सर्वात अगोदर आपण फायदे लिहून घेऊयात. तर इथे लिहायचं आहे, सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करीत असताना कुठल्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नाही, त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. ज्या प्रदेशात मुबलक सूर्यप्रकाश आहे तेथे हे तंत्रज्ञान सहज वापरता येते. सौर ऊर्जा ही हरित ऊर्जा अतिशय फायदेशीर आहे. हे झाले सर्व फायदे. आता त्याच्या मर्यादा देखील आपण लिहून घेऊयात. तर इथे लिहायचं मर्यादा. पहिली मर्यादा आहे सौर ऊर्जेची मर्यादा म्हणजे सूर्यप्रकाश फक्त दिवसाच उपलब्ध असल्याने सौर विद्युत घट फक्त दिवसाच विद्युत निर्मिती करू शकतात. तसेच पावसाळ्यात आणि ढगाळ वातावरणात या तंत्राची परिणामकारकता कमी होते. सौर घटापासून मिळणारी विद्युत शक्ती दिष्ट म्हणजे DC असते, तर घरातील बहुतेक उपकरणे प्रत्यावर्ती म्हणजेच AC असतात. इथे या प्रश्नाचं उत्तर कंप्लीट झालं. आता आपण पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 10, खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण स्पष्ट करा. मग इथे सर्वात अगोदर आपल्याला दिलेलं आहे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र. मग सर्वात अगोदर त्याची आपण एक आकृती तयार करून घेऊयात की अगोदर कोळशातील रासायनिक ऊर्जा असते, त्याचं औष्णिक ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं, नंतर त्याचा वाफेतील गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं. ह्या ऊर्जेने टर्बाईन फिरवून टर्बाईनमध्ये गतिज ऊर्जा आणली जाते आणि ह्या गतिज ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं. मग आता त्याचं मुद्द्यानुसार स्पष्टीकरण लिहूयात. तर इथे लिहायचं आहे औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रात वाफेवर चालणारे टर्बाईन वापरले जाते. इथे कोळशाचे ज्वलन केले जाते, त्यातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून बॉयलरमध्ये पाणी तापवतात. या पाण्यापासून उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची वाफ निर्माण होते, जिच्या शक्तीने टर्बाईन फिरतात. आता यामध्येच आपण पुढचा मुद्दा लिहायचा आहे. नंतर टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. याच वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करून ते बॉयलरकडे पाठवले जाते. अशा रीतीने औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात औष्णिक ऊर्जा गतिज ऊर्जेत, गतिज ऊर्जा यांत्रिक ऊर्जेत आणि यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतरित होते. तर हे स्पष्टीकरण झालं. आता पुढे जाऊयात. नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे अणु विद्युत निर्मिती केंद्र. मग इथे देखील आपण सर्वात अगोदर एक डायग्राम तयार करून घ्यायचा, ज्यामध्ये लिहायचं अणुतील ऊर्जा, त्याचं रूपांतर झालं औष्णिक ऊर्जेमध्ये, त्याचं रूपांतर झालं वाफेतील गतिज ऊर्जेमध्ये, त्याचं रूपांतर टर्बाईनमधील गतिज ऊर्जा आणि त्याचं रूपांतर विद्युत ऊर्जा. तर अशा पद्धतीने लिहिलं. आता याचं स्पष्टीकरण लिहूयात. तर इथे लिहायचं अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये युरेनियम अथवा प्लुटोनियम सारख्या अणूंच्या अणुकेंद्रकाचे विखंडन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची व उच्च दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी करतात. अणुतील ऊर्जेचे रूपांतर प्रथम औष्णिक ऊर्जेत होते. औष्णिक ऊर्जेचे रूपांतर वाफेच्या गतिज ऊर्जेत होते. वाफेच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर टर्बाईनच्या व जनित्राच्या गतिज ऊर्जेत आणि शेवटी जनित्राच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. तर अशा पद्धतीने हे स्पष्टीकरण लिहिलं. आता पुढे जाऊयात.
नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र. मग ह्यामध्ये देखील अगोदर आपण एक डायग्राम तयार करून घ्यायचा आहे, ज्यामध्ये सर्वात अगोदर सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक असं लिहायचं आणि त्यानंतर एकत्रित झालेल्या सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषणासाठी शोषक, पुढे लिहायचं आहे वाफेवर चालणारे टर्बाईन, त्यानंतर विद्युत जनित्र आणि सर्वात शेवटी विद्युत ऊर्जा. मग आता ह्याचं स्पष्टीकरण लिहूयात. तर सर्वात पहिला मुद्दा लिहायचा सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात सूर्यकिरणे परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरतात, जेथे मनोऱ्यावरील एका शोषकावर सूर्यकिरणे केंद्रित केली जातात. यामुळे तेथे उष्णता ऊर्जा तयार होऊन तिच्या सहाय्याने पाण्याचे रूपांतर वाफेत होते. ही वाफ टर्बाईन फिरवते आणि टर्बाईनच्या गतिज ऊर्जेमुळे जनित्र फिरवले जाऊन विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. तर अशा पद्धतीने हे स्पष्टीकरण कंप्लीट झालं. नेक्स्ट पाहूयात. आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे जलविद्युत निर्मिती केंद्र. मग इथे देखील सर्वात अगोदर आपण एक डायग्राम तयार करायचा. तिथे लिहायचं आहे पाण्याचा स्थितीज ऊर्जा असलेला साठा, वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा, टर्बाईनमधील गतिज ऊर्जा आणि सर्वात शेवटी लिहायचं विद्युत ऊर्जा. मग ह्याच्या स्पष्टीकरणाचा पहिला पॉईंट लिहायचा वाहत्या पाण्यात गतिज ऊर्जा असते, साठवलेल्या पाण्यात स्थितीज ऊर्जा असते. जलविद्युत निर्मिती केंद्र धरणाच्या जवळ असते. धरणात साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिमान पाण्याद्वारे गतिज ऊर्जेत करण्यात येते. हे वाहते गतिमान पाणी पाईपद्वारे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या टर्बाईनपर्यंत आणतात. त्यातील गतिज ऊर्जेमुळे टर्बाईन फिरतात, त्यामुळे टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. इथे आपला 10वा प्रश्न कंप्लीट झाला. आता पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 11 शास्त्रीय कारणे लिहा, ज्यामध्ये पहिलं कारण लिहायचं आहे आण्विक म्हणजेच अणु ऊर्जा स्रोत हा सर्वात विस्तृत ऊर्जा स्रोत आहे. तर हे विधान जे आपल्याला दिलेलं आहे हे चुकीचं विधान दिलेलं आहे, कारण की हा जो अणु ऊर्जा स्रोत आहे तो विस्तृत नाही, त्याच्यावर लिमिटेशन्स आहेत, कारण की हा जो अणूचा साठा आहे तो मर्यादित असतो. म्हणून आपण हे विधान अगोदर दुरुस्त करून लिहूया. आण्विक म्हणजेच अणु ऊर्जा स्रोत हा विस्तृत ऊर्जा स्रोत नाही. मग आता ह्याचं स्पष्टीकरण आपण करूयात. जगात केवळ 11% ऊर्जा ही आण्विक स्रोतापासून तयार केली जाते. भारतात तर केवळ 2% आण्विक ऊर्जेचा वापर होतो. आण्विक ऊर्जेमुळे काही प्रमाणात पर्यावरणाची हानी होऊ शकते, त्यापासून किरणोत्साराचा धोका निर्माण होतो. आण्विक कचरा कोठे टाकायचा ही देखील मोठी समस्या होते. अणुभट्टीत अपघात झाल्यास खूप मोठ्या प्रमाणावर हानी होते, हे पूर्वी झालेल्या उदाहरणांवरून जाणवलेले आहे. त्यामुळे आण्विक ऊर्जा स्रोत हा विस्तृत ऊर्जा स्रोत म्हणून वापरला जात नाही. तर अशा पद्धतीने हे कारण आपण स्पष्ट केलं. पुढे जाऊयात. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे विद्युत निर्मिती प्रकारानुसार टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो. तर उत्तर लिहायचं जनित्र हे यंत्र विद्युत चुंबकीय परावर्तन या तत्वावर चालते. जनित्रातून विद्युत निर्मिती केली जाते, त्यासाठी जनित्र फिरवावे लागते. त्यासाठी टर्बाईनची आवश्यकता असते. टर्बाईन फिरवण्यासाठी निरनिराळे ऊर्जा स्रोत वापरण्यात येतात. विद्युत निर्मिती केंद्रानुसार टर्बाईन फिरवण्यासाठी त्या प्रकारचा ऊर्जा स्रोत वापरला जातो. त्यामुळे प्रत्येक विद्युत निर्मिती केंद्रानुसार वापरल्या जाणाऱ्या टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो. तर इथे हा प्रश्न कंप्लीट झाला. पुढे जाऊयात. नेक्स्ट प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे अणु ऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते. मग ह्याचं उत्तर लिहायचं अणुविभंजन ही साखळी प्रक्रिया असते. ही साखळी प्रक्रिया अणु ऊर्जा केंद्रात नियंत्रित पद्धतीने घडवून आणली जाते. अभिक्रियेत तयार झालेला प्रत्येक न्यूट्रॉन 3 आणखीन युरेनियम 235 अणूचे विखंडन करतो. जर या प्रक्रियेवर नियंत्रण करण्यात आले नाही तर अभिक्रियेत निर्माण झालेले अधिकाधिक न्यूट्रॉन्स व ऊर्जा अनियंत्रित पद्धतीत तयार होतील. काही अपघात घडू नयेत म्हणून अणु ऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते. तर इथे हे उत्तर कंप्लीट झालं. पुढे जाऊया.
पुढे आपल्याला सांगितलं आहे जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. मग उत्तर लिहायचं जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या अनुक्रमे वाहते पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केल्या जातात. हे ऊर्जा स्रोत म्हणजेच जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश शाश्वत आहेत, म्हणजेच कधीही न संपणारे आहेत. या उलट कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यांचे साठे मर्यादित असून अजून काही वर्षांनी ते संपुष्टात येतील. ते परत मिळवता येणार नाहीत. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या मात्र शाश्वत असल्याने परत मिळवता येतात, म्हणून त्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. त्यानंतर आता पुढील प्रश्न पाहूयात. इथे आपल्याला प्रश्न दिलेला आहे सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या सहाय्याने मिलीवॅट पासून मेगावॅट पर्यंत ऊर्जा निर्मिती शक्य आहे. मग आपण उत्तर लिहायचं सौर विद्युत घट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनल बनवण्यात येतात. अनेक सौर पॅनल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनवतात आणि तसेच स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर अरे बनवतात. या प्रकारे सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या सहाय्याने मिलीवॅट पासून मेगावॅट पर्यंत ऊर्जा निर्मिती शक्य होते. त्यानंतर आता प्रश्न क्रमांक 12. सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा. मग इथे आपण अशा पद्धतीने एक डायग्राम तयार करून घ्यायचा. त्यानंतर आता पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 13. जलविद्युत निर्मितीची केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाहीत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा. मग इथे पहिला मुद्दा लिहायचा जलविद्युत निर्मितीचे काही फायदे आहेत तर काही समस्या देखील आहेत. जलविद्युत केंद्रातून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही, कारण इथे कोणत्याही ज्वलनाची आवश्यकता नसते. वीज निर्मिती अखंडितपणे करता येते, कारण धरणात पुन्हा पुन्हा पावसामुळे पाणी भरले जाते. त्यामुळे वरकरणी जलविद्युत निर्मिती हे पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान असावे असे वाटते. याच उत्तरामध्ये अजून आपण पुढचा मुद्दा लिहायचा आहे. परंतु धरण बांधत असताना धरणाच्या खाली जी जमीन जाते त्यामुळे अनेक गावे, शेते आणि स्थानिक लोक विस्थापित होतात. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. सुपीक जमीन, जंगले पाण्याखाली येऊ शकतात. त्यामुळे जैवविविधतेला मोठा धोका पोहोचतो. वाहत्या पाण्याचा प्रवाह अडवला जातो, त्यामुळे पाण्यातील सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पाण्याच्या दाबाखाली भूकंपाची शक्यता वाढते असेही म्हटले जाते. तर अशा पद्धतीने हे उत्तर आपण कंप्लीट करायचं. आता पुढे जाऊयात. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे नामनिर्देशित आकृती काढा. सौर औष्णिक विद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतरण दर्शवणारी आकृती. तर इथे आपण अशा पद्धतीने एक आकृती तयार करून घ्यायची. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय सांगितलं आहे बघा. तर इथे सांगितलं आहे एका सौर पॅनलपासून 18 व्होल्ट विभवांतर आणि 3 एम्पियर विद्युतधारा मिळते. 72 व्होल्ट विभवांतर आणि 9 एम्पियर विद्युतधारा मिळवण्यासाठी सौर पॅनल वापरून सौर अरे कशा प्रकारे बनवता येईल याची आकृती काढा. आकृतीत तुम्ही सौर पॅनल दर्शवण्यासाठी विद्युत घटाचे चिन्ह वापरू शकता. तर इथे आपल्याला जी माहिती दिली आहे ती अगोदर लिहून घेऊयात. तर दिलेलं विभवांतर किती आहे 18 व्होल्ट आणि विद्युतधारा आहे 3 एम्पियर. आणि आपल्याला काय सांगितलं आहे की 72 व्होल्ट आणि 9 एम्पियर तयार करायचं आहे. मग इथे ते देखील लिहून घेऊयात. आवश्यकता असलेले विभवांतर 72 व्होल्ट आणि विद्युतधारा 9 एम्पियर. तर इथे आपण नियम लिहूयात. सौर घटांची समांतर जोडणी केल्यास विभवांतराची बेरीज होत नाही, परंतु एकसर जोडणी केल्यास विभवांतराची बेरीज होते. आणि दुसरा आपण लिहायचं सौर घटांच्या एकसर जोडणीत विद्युतधारेची बेरीज होत नाही, मात्र समांतर जोडणीत विद्युतधारेची बेरीज होते. आता हे आपण लिहून घेतल्यानंतर आकृती तयार करूयात. म्हणून आकृती अशा पद्धतीने तयार करावी लागेल, ज्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की एका सौर पॅनलमधून 18 व्होल्ट आणि 3 एम्पियर आपल्याला मिळते. मग याची अगोदर आपण एकसर जोडणी करूयात.
तर एक्सर जोडणीची आपण जी आकृती आहे ती अशा पद्धतीने तयार करायची आणि ह्या एक्सर जोडणीमुळे काय झालं तर एक्सर जोडणीमुळे इथे विभवांतराची बेरीज झाली तर 18 चोक 72 आणि जे एम्पियर आहे त्याची बेरीज होणार नाही त्यामुळे 72 व्होल्ट 3 एम्पियर अशी ह्या एक्सर जोडणीची आपल्याला आउटपुट मिळालं. त्यानंतर आता हे जी जोडणी केलेली आहे याची आपण समांतर जोडणी करूयात. तर त्यासाठी इथे एक एक्सर जोडणी त्यानंतर आणखीन एक एक्सर जोडणी आणि ह्या तिन्ही एक्सर जोडणीचं आपण समांतर जोडणी जर केली तर काय होईल तर इथे 72 व्होल्ट 3 एम्पियर 72 व्होल्ट 3 एम्पियर 72 व्होल्ट 3 एम्पियर. समांतर जोडणीमुळे काय झालं तर हे जे एम्पियर आहे त्याची बेरीज होणार आहे म्हणजे विद्युतधारेची बेरीज होणार आहे. मग विद्युतधारेची बेरीज झाल्यानंतर आपल्याला फायनल आउटपुट काय मिळेल तर ते मिळणार आहे 72 व्होल्ट 9 एम्पियर. तर अशा पद्धतीने आपण ही आकृती तयार करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15 टिपा लिहा विद्युत निर्मिती आणि पर्यावरण. मग इथे आपण उत्तर लिहायचं खनिज किंवा जीवाश्म इंधने तसेच आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत निर्मिती ही पर्यावरणास नेहमीच घातक ठरू शकते. या ऊर्जा स्रोतांचा वापर केल्यास पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतात. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून हवा प्रदूषण होते. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून आरोग्यास हानिकारक असा कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. इतर विषारी वायू आणि घनरूप कण श्वसन संस्थेच्या निरनिराळ्या रोगांना आमंत्रण देतात. तसेच सर्व प्रक्रियातून तयार होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमुळे जागतिक तापमान वाढ व हवामान बदल होत आहे. तर नायट्रोजन डायऑक्साईडमुळे आम्लवर्षा निर्माण होते. हे सारे परिणाम पर्यावरणाची हानी करतात. त्यानंतर इथे आपण दुसरा मुद्दा लिहायचा. याच उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे जीवाश्म इंधने मर्यादित स्वरूपात आहेत आणि त्यांचे साठे तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागली आहेत. त्यांचा अधिकाधिक शोध घेताना पर्यावरणावर परिणाम आणि सागरी प्रदूषण होते. अणुऊर्जा निर्मितीत आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या निर्माण होते. तसेच अपघात खूप मोठ्या प्रमाणावर संवाद करू शकतात. जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती, पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती अशा काही मार्गांनी विद्युत निर्मिती होऊ शकते. अशा प्रक्रिया पर्यावरणास हानी पोहोचवत नाहीत. तर अशा पद्धतीने हे उत्तर आपण कंप्लीट केलं आणि ह्या प्रश्नासोबतच आपला पाठ क्रमांक 5चा स्वाध्याय देखील इथे कंप्लीट झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 10वी असा मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.